परिणामी कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं 94 कोटी रुपयाला स्थगिती दिली. मात्र 134 कोटी रुपयाला स्थगिती दिली गेलेली नाही. आता उच्च न्यायालयाचे आदेश होऊन जवळपास 6 महिने झालेले आहेत, मात्र पैसे वाटप केले गेले. नमस्कार, संत मोरमाता समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. तर आज आपल्याबरोबर आहेत अनिल जगताप, की त्यांच्या नावाला असं वलय आहे की आपल्या जिल्ह्यात एवढे लोकप्रतिनिधी आहेत, पण ते सतत महत्त्वाच्या प्रश्नावर दुर्लक्ष करतात, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा. तर साधारणतः 2021 असेल, 2025 असेल, त्या पीक विम्यासाठी लढा देणारे आज आपल्याबरोबर कार्यकर्ते आहेत. तर आपण 2020-25 त्यासाठी आपण विरोध जारी केली होती. तर आज ते कसं नियोजन आहे? 2020मध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास 9,48,990 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र कंपनीनं तांत्रिक कारणं काढून केवळ 56 कोटीचं वाटप केलं गेलं होतं. त्याच्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. ते एकत्रित जवळपास 639 कोटी रुपये इतके होते. उच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील आत्तापर्यंत केवळ 376 कोटी रुपयाचं वाटप केलं गेलेलं आहे. उर्वरित 227 कोटी रकमेसाठी उच्च न्यायालयाने पुन्हा 24 नोव्हेंबरला आदेश दिले होते हे पैसे वाटप करा. मात्र राज्य शासनानं उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील पैसे वाटप केले नाही. परिणामी कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं 94 कोटी रुपयाला स्थगिती दिली. मात्र 134 कोटी रुपयाला स्थगिती दिली गेलेली नाही. आता उच्च न्यायालयाचे आदेश होऊन जवळपास 6 महिने झालेले आहेत, मात्र पैसे वाटप केले गेलेले नाही. शासनाकडून जिल्हा प्रशासनाला पैसे वर्ग होण्यासंदर्भात 11 फेब्रुवारीला शासन निर्णय झाला आहे, मात्र पैसे दिले जात नाही. हक्काचे पैसेपासून शेतकरी वंचित आहे. त्यामुळे आज आम्हाला 2020च्या संदर्भात धरणे आंदोलन करावं लागेल. आता जिल्हाधिकाऱ्याला निवडून पुढची काय दिशा? 20 आणि 25च्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आज निवेदन देत आहोत आणि निवेदन देऊन त्यांना हा इशारा देत आहोत की जर 13 मेपर्यंत पैसे नाही दिले तर 14 मेला नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतर मग जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्याच्या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचा विमा मिळवून घेणे स्पष्ट बसणार. 2020 संदर्भात कंपनीने काही महसूल मंडळानं आक्षेप घेतले. 25 आक्षेप घेतले. कसे आक्षेप आहेत काय? खरं म्हणजे राज्य शासनाने गेल्या खरीप हंगामात एक नवीन पीक विमा योजना आणली होती. त्याच्यात अगदी काढणीपासून म्हणजे पेरणीपासून काढणीपर्यंत केवळ पीक कापणी प्रयोगाआधारित रक्कम दिली जाणार होती. त्यामुळं या जिल्ह्यात 5 ते 4 पीक कापणी प्रयोग घेण्यात आले आणि त्याच्यातून मग नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली. परंतु ज्या ज्या महसूल मंडळामध्ये अतिशय उत्पादन कमी निघालं अशा 217 पीक कापणी प्रयोगावरती पीक विमा कंपनीनं ऑब्जेक्शन घेतलं. जिल्हास्तरीय सुकाणू समितीकडं या संदर्भात एक बैठक झाली आणि 200 पीक कापणी प्रयोगावरती आक्षेप फेटाळले गेले. मात्र 17 पीक कापणी प्रयोगावरती जे आक्षेप होते त्यासाठी कंपनी पुन्हा राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे गेली. तक्रार निवारण समितीची बैठक झालेली आहे, मात्र अद्यापर्यंतही या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे दिले गेलेले नाही. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना शेतकऱ्यांना या पैशाचं वितरण झालं आहे. अगदी मराठवाड्यातल्या नांदेडचं उदाहरण बघितलं तर आपल्या लक्षात येईल नांदेडला देखील पैसे मिळाले गेले, मात्र धाराशिवला नाही. त्याच्यासाठी देखील आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत. तर यांची दिशा त्यांनी सांगितली. जर 14 मेपर्यंत जर शेतकऱ्याला पैसे वाटले नाही तर 14 मेला ते नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे मोठे धरणे आंदोलन करणार आहे. धन्यवाद.